करत असते. तर काय काय करायचं, जवळ पण नाही ना, फोनवर बोलते, जवळ असणं वेगळं. तिथं झाड कसं पडलंय आमच्या इथे. नमस्कार मंडळी, मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये. चला, इथं का गरमी फार आहे, माझा आवाज का तसा झाला मी सांगते. कपडे खूप आले मला, का नाही ठीक वाटाणं झालंय. लाईट चालू आहे, सोनू झोपलाय, कूलर बंद करू आपण. पिलू गाडी गेलं शाळेला आणि थोडं दूध कधी गरम झालं बघितलं ना, थोडं ऑफ करते इंडक्शन आणि थोडंसं उचलून ठेवूया. पाऊस झाला आहे थोडा, खूप गरमी आहे, फार गरमी आहे, काय खरं नाही. इंडक्शनवर पाणी कसं काय सुटलं, कारण फ्रीजमध्ये दूध ठेवला होता ना, इंडक्शन आपोआप चालू आहे. थोडंसं फॅन गरम आहे ना, त्यामुळे इथं मी भाजी घेतली, थोडं चहा पेले, भाजी घेतलेली आहे आणि ज्यूस पेलेला आहे, कारण थोडंसं कपडे वगैरे. दुसरी मी इंस्टाला माझा चांगलाच ग्रो झालेला चॅनल माझा, तुम्ही बघू शकता. इंस्टा दिसणं झालं फ्लॅशमुळे अपलोडवर टाकलेला आहे. चला तुम्हाला वातावरण पहिलं दाखवते आणि नंतर सांगते. हा जे दिल्लीतला वातावरण. आता तिथं झाड कसं पडलंय आमच्या इथं, बघितलं का? थोडासा पाऊस पडला नाही की झाड पडलंय तुटून, आणि इथनं पाणी वरनं येतं खाली जातं. ते बघा झाड पडलंय ना, रस्त्यावरच पडलेलं आहे. पपिताचं झाड वगैरे. पाऊस पडला थोडासा, पण गरमी फार आहे. दिल्लीला गरमी फार असते. खाली कुठे गेली का काय? कढीपत्ता आलेला आहे, पिलूला आण म्हणले तरी आणत नाही. कढीपत्ता बघू शकता तुम्ही, कढीपत्ता मस्त आहे. माझी किती झाडं वगैरे मी फेकून आले. कढीपत्ता मस्त आला आहे का नाही, हाताला पण येत नाही, तोडला असता. बघू हाताला येते का नाही येत, लय खाली आहे. पण वाटतोय व्हिडिओमध्ये पिलूला आज पाठवते आणि आणायला होते. तरी पण झाडं वगैरे खाली का नाही, गार्डन करायला मस्तच आहे. ते बघा पपईची झाडं किती मोठे झाले, आणि तिकडं पण चालू आहे तशी कामं. सगळ्यांनी गार्डन आपाप बनवलेले आहेत. वातावरण असं आहे, पण गरमी फार आहे. बघा माझा एक प्लांट का नाही, ह्याला बारका मी जेव्हा इंडिया गेटला गेली होती का नाही, थांबा कचरा काढते, पाणी द्यायचं आहे. इंडिया गेटला गेली ते तेव्हा मी हो पौधा आणलेला छोटासा, एकच असा हे. तरी मी येईल का नाही, घरी जाणार आहे सुट्टीला म्हणून छोटासा आणला होता. मग का नाही हे बघा किती मोठा झाला आहे पूर्ण. आता ह्याला मागवलं आहे गमला, हे का नाही असं काही खराब होत नाही. म्हणजे दुसऱ्यात आपण काढून घातलं की खाल्लं तळातनं काढायचं इथून माती घेऊन आणि दुसऱ्या गमल्यामध्ये लावायचं. आणि हे बघा माझं का नाही पहिलं जे होतं किती मोठं झालेलं, इथपर्यंत पोचलेलं, आणि मनी प्लांट तो जळला. म्हणजे मी घरी गेले, पाणी घालणारं कोण नाही, पुरत जळून का नाही बुडातनंच तळातनं जळल्याला. मग त्याला फेकला, दुसरा आणला, तो पण जळला, कारण तो पण व्यवस्थित खास नव्हता. मग हा तिसरा आणला मी, तर हा व्यवस्थित. तर चला, कामं एवढी पडलीत का नाही काय सांगू, कपडे भरपूर आहेत. तर चला, तुमचे कमेंटमध्ये सॉरी मी लक्ष देईना झाले, पण गरमी फार आहे. माझी थोडी तब्येत गडबड झालेली आहे. अजून मी हॉस्पिटलला चालले, जाते येत आहे, पण तुम्हाला सांगा ना. आणि काय झालंय तुमच्या कमेंटकडे, म्हणजे मी तुम्हाला यूट्यूबवरती दोन्ही साईडला मी व्हिडिओ पण टाकणार ना, कारण कामं भरपूर झालेली आहेत मला आणि आवरणं झालेत. 3 टिफिन 3 वेगळे, आणि फौजी साहेबांचं हे तुमच्या जावई बापूंचे ह्या 4 टिफिन, 4 आणायचं, गाईला सोडायचं, तिचा अभ्यास, घरातली कामं, आणि एकटीनंच, कुणाची मदत नाही. ठीक आहे, मुलं पण शाळेला आहे, त्यांच्या पण अभ्यास, सोनूचा 12वीचा, पिल्लूचा 9वीचा, आता तिचं पण 10वीचं रजिस्ट्रेशन झालं. म्हणजे काय भरपूरच अभ्यास आहे. गाईचं पण ती घ्यायचं, परत शिलाईचं आहे, शिलाईचं पण लय बाय काढायला लागलेत, कारण खूप झालेलं आहे काम. शिलाईची तर एवढी यायला लागलेत तुम्हाला काय सांगू, कारण वेळच भेटे ना. त्यामुळं का नाही मी तुम्हाला पण काय म्हणताय काय नाही, आणि म्हणायला लागले जयू का व्हिडिओ टाकत नाहीस, तर हेच कारण आहे. आज मी खूप रडली, म्हणजे खूप एवढी रडली ना, बाबांची लई आठवण आली मला एवढी. म्हणजे का नाही येताना कराडमध्ये भेटायला आले होते ना, त्यावेळी जो व्हिडिओ छोटासा क्लिप संतोषकडे होते, कुणीतरी बनवलेला, शायद सुरेशच्या मुलीनं बनवलेला तो व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये मी मागवलेला संतोष करून. तो व्हिडिओ आहे, तर मला बाबांची खूप आठवण आली, कारण मला थोडंसं
म्हणजे काय म्हणायचं माझं, थोडीशी माझी तब्येत खराब झाली का नाहीतर काहीतरी मला टेन्शन झालं की बाबाची खूप आठवण येते मला. मी त्यांना शेअर करत असते. तर काय नाही असं लय आठवण येते मला बाबांची, खूप आठवण. माझ्या सासूबाईंना पण माहीत होतं बाबांची लय आठवण काढायची. काय करायचं, जवळ पण नाही ना, फोनवर बोलते, व्हिडिओ कॉल आहे सगळं आहे, पण ती जवळ असणं वेगळं. तर चला आता त्यांचा पण जीव तुटतोय माझ्यासाठी, काय करायचं. हे का लय आठवण आलेली बाबांची खूप. तर का नाही त्यामुळेच का नाही ते व्हिडिओ बघत नाहीत म्हणून चांगलं आहे. चला मी मला काय म्हणायचं होतं आणि काय म्हणत बसले, तर त्यामुळे मी व्हिडिओकडे तुमच्याकडे लक्ष देईना आणि नक्कीच तुम्हाला पण रिप्लाय देईन. आणि चला, बाप ते बाप, आई ते आई, भाऊ ते भाई, आपलं ते आपलंच असतं बरं का. परक्याला आपण किती समजलं ना ती आपली कोणच होत नाही. ठीक आहे, तर चला खूप आठवण आली आज, मग अशीपासून रडली. काय करायचं म्हणणं, परत कॉल नाही केला घरी, करते. ठीक आहे, चला आता काळजी घ्या. जो माझ्या मनातली गोष्ट असते ना, मी बाबांना जोपर्यंत शेअर करत नाही ना तोपर्यंत माझं मन शांती होत नाही. असं असतं आमच्या दोघात, म्हणजे सगळ्यांच्याच होतं की दोघांत पण काय झालं छोटं मोठं गोष्ट ते त्यांना सांगाशिवाय का नाही मला बरंच वाटत नाही बाबांना सांगितलं. आणि पिल्लू सोनूचं पण तकलीफ काय दिली आहे तिघापैकी मुलांनी, तरी पण बाबांना सांगितल्याशिवाय का नाही मला बरंच वाटत नाही. खरं शपथ सांगते. मग ती बळणं खवळायला लागले का नाही मुलांना, मग मला बरं वाटतं खरंच. तुम्ही म्हणता की व्हिडिओ का टाकत नाही, जो येते कामं आहेत, मध्ये आधी वेळ भेटला की करते. ठीक आहे, असं काही नाही आमच्या दोघात किंवा मुलांच्या, असं काही नाही. बाबांची आठवण आली ना मी खूप रडते, मला आठवण येते, लांब राहते ना त्यामुळं का नाही अजीबसं होतं. ठीक आहे, पंचमी येते, सगळं येतं. मी एका सणावाराला पण मी आई वडिलांच्याकडे जाऊ शकत नाही. ज्या मुली आहे ना, आर्मी मिस्टर आहेत त्यांचे फौजी मिस्टर आहेत, त्यांचं असंच असतं बघा, असंच असतं. तर चला काळजी घ्या, तुम्ही जाऊन या, जवळ आहे, तुम्ही आई वडिलांना भेटून येत जावा. ठीक आहे, चला बाय, टेक केअर.